लपाछपीचा खेळ खेळत असताना महावितरणच्या उघड्या डीपीला स्पर्श होऊन शॉक लागल्यानं एक 11 वर्षीय बालक गंभीर भाजून जखमी झाला आहे। राज अमित डावरे असं या 11 वर्षीय लहान मुलाचं नाव आहे। रविवारी 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास न्यू बुधवारपेठ परिसरातील रमाबाई आंबेडकर नगरात ही दुर्घटना घडली। राज डावरे हा आपल्या मित्रांसोबत लपाछपीचा खेळ खेळत होता। खेळता खेळता तो जवळच असलेल्या महावितरण कंपनीच्या उघड्या डीपी मागे जाऊन लपला। मात्र डीपीला स्पर्श होऊन शॉक लागल्यानं राज डावरे हा भाजून गंभीररित्या जखमी झाला। त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत राज हा 45% भाजल्याचं निष्पन्न झालं। या दुर्घटनेत राज डावरे याचे दोन्ही हात, पायाच्या मांड्या, पाठ आणि पोट भाजून मोठ्या जखमा झाल्या आहेत। याबाबत अधिक माहिती राज याचे काका अमर कुमार डावरे आणि राजच्या आईनं दिली। अमर कुमार डावरे, माझ्या पुतणीचं नाव राज अमित डावरे। तो गार्डनमध्ये खेळत असता MSCBच्या डीपी जवळ जाऊन खेळता खेळता गेल्यामुळे त्याला तो शॉक लागला। तर MSCB प्रशासनाचं ह्या गोष्टीवर जरा पण लक्ष नाही। आता मी ॲक्च्युली जेवढे बी सोलापूरचे डीपीज सगळ्यांचे मी फोटो काढलेले आहेत आणि मी MSCBचे जे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना मी मंत्रालयामधून दाखवणार, कारण मी मुंबईलाच असतोय, तिथून सगळे सूत्र हलवणार। माझ्या पुतण्याला जर काय झालं तर जबाबदार फक्त MSCBचे अधिकारी लोक राहतील। जरा जरी काय झालं ना तर त्याची जबाबदारी फक्त अधिकारी लोक राहतील, एवढं मी सांगू इच्छितो। कारण मी इथले सोलापूर सिटीतलं एक कुठलं हॉस्पिटल सोडलेलं नाही की तिथं माझ्या पुतण्याला घेतलेलं नाही, की आता त्याची क्रिटिकल कंडिशन आहे, त्याचा जबाबदार फक्त MSCB अधिकारी आहेत। बोला तुम्ही, असं रडू नका, रडल्यानंतर गेल्याशिवाय माझं घर बघत नाही। माझं पोरगं खेळता खेळता गेलंय, तिथली जागा सुरक्षा नाही। कशाचा शॉक लागला? करंट बसला त्याला डीपीचा। उघडी होती का डीपी? ते डीपी उघडी होती, तिथं काय सुरक्षा जागा नाही। बाळ खेळायला गेलते तिथं, खेळता त्याला शॉक बसले। कुठं? डीपीचा कुठं झाला? रमाबाई आंबेडकर नगर। तुम्ही शिवीला आणला? आम्ही शिवीला इकडे काय झालं? 2-3 ठिकाणी दवाखाना प्रायव्हेट पण केला आम्ही, तिथं काय विलाज होत नाही म्हणून सांगितलं, जास्त सिरियस असल्यामुळे। मग इथं 2-3 वेळेस आम्हाला पाठवलं, म्हणून लास्ट टाइम तिथं आला। इथं काय झालं? इथं पण आता तेच सांगायला लागलं। संबंधित दुर्घटना महावितरण कंपनीचा डीपी उघडा असल्यानं घडली असून राज डावरे याला गंभीर जखमी करण्यात महावितरण कंपनीच कारणीभूत आहे। सोलापूर शहरात अनेक ठिकाणी महावितरणच्या दुर्लक्षामुळे डीपी धोकादायक स्थितीत उघडेच ठेवण्यात आले आहेत। त्यामुळे यापूर्वी अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत। डीपी कुलूपबंद करून सभोवताली कुंपण घालण्यात यावं आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती काळजी घेण्यात यावी। तसंच राज डावरे याच्या परिवाराला नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा जुनी मिल कंपाऊंडमधील महावितरण कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी दिलाय। आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, प्रशासनाला जागीपर्यंत गप्प बसणार नाही। त्या ठिकाणी त्याआधी सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी डीपी आणि ओपन आहेत त्या ठिकाणी सुरक्षा भिंत कंपाऊंड जाळी लावण्यात यावी, अन्यथा तीव्र असे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शॉक लागला त्या ठिकाणी एकही अधिकारी त्या ठिकाणी पोहोचला नाही, म्हणजे असं किती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना झोपा लागते का? अधिकार त्या ठिकाणी कुठं जातो, काय करतो, त्या अधिकाऱ्याला कळायला पाहिजे बाबा, आपली त्या ठिकाणी आपली ड्युटी चालू असताना त्या ठिकाणी का मुलाचा जीव जातोय म्हणलं तर ते त्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा पंचनामा पूर्ण झाला असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। राज डावरे याची प्रकृती गंभीर असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत।